त्यांना सांग काय काय झालंय आज आपल्या बरोबर होऊ शकतं तुमच्या बरोबर. आणि तर असं सगळ्या असे गोष्टींपासून बोलू तुम्ही लांब राहा म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. म्हणून या अशा काही या लोकांना अशा लोकांमुळे खरंच कोणी जेन्युइन आलं ना तर खूप त्यांना प्रॉब्लेम होतो खूप त्यांना प्रॉब्लेम होतो. त्यांना खूप मंडळी बघू कुठली देऊ दादा? सुरमई पापलेट हलवा आग लावायची. अरे हा झाली फायनली. अरे काही अशी वाटत होती. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या व्लॉग मध्ये. मंडळी फायनली आम्ही जिम मधून निघालो आणि आता आम्ही चाललोय कुठे चाललो आपण? खेकडे घ्यायला. खेकडे घ्यायला. खेकडे किंवा फिश मार्केटला चाललोय. फिश मार्केट. फिश मार्केटला चाललोय. तुम्हाला दाखवतो गोराईचं फिश मार्केट. एकदम बेस्ट फिश मिळतात आणि ताजे फिश मिळतात त्याच्या फिश मार्केटला. मंडळी आपण गोराईच्या फिश मार्केटला आलेलो आहे फायनली. बघू शकता तुम्ही खेकड्या आहेत, शिंपले आहेत. कसे आहेत खेकडे? कुठली देऊ दादा? ही घेता? कसे आहेत? ही 1700ची आहे. 1700 मोठे डेंगे बघा. हे गोराईचं फिश मार्केट आहे, तुम्ही बघू शकता एवढं मोठं आहे. प्रत्येकाकडे मोठे मोठे फिश आहेत. सगळ्यात मोठे फिश या काकींकडे असतात. केवढे मोठे फिश आहेत बघा. सुरमई, पापलेट, हलवा, सगळ्या मोठ्या मोठ्या मच्छी असतात त्यांच्याकडे. आणि आमची मच्छीवाली इथे बसते पण ती आज नाहीये, ती कुठेतरी फिरायला गेले. काय तुमच्याकडे? कोळंबी आहे यांच्याकडे, जंगली कोळंबी बोलतात त्याला, गोड्या पाण्यातली, पण खूप मोठी आहे. 500ला द्या हो. 500ला बरोबर आहेत. करा करा 600 रुपये करा. आमची मच्छीवाली बरोबर देते. हा दोन घरी द्यायचे. ती आता बर्फातलीच असणार तुमची. असेल ते तुमच्याकडे. दोन मोठे हे घेतलेले आहेत हलवे त्या ताईंकडून. फ्रेश मच्छी मिळते ताईंकडे, म्हणून तुम्ही पण इकडेच या. त्या या ताईंना बघा, मस्त फ्रेश मच्छी आहे. आज हलवा फ्राय असणार आहे आणि मच्छी कढी. काय करणार आज? मच्छी कढी आणि हलवा फ्राय. हो हे द्या ना, हे प्रॉन्स. आता तुला बोलून तू तुम्ही देत नाही. भाषण सांगितलं मग त्यांचं मी पालन केलं पाहिजे ना. बघा मी हा जवला पण घेतलाय. काय बोलायला जवला? एवढा छोटा वाटा होता तो. 500ला द्या, 500ला द्या. तुम्ही लवकर घरी जाल, पहिला नंबर असतो. लवकर घरी जाल. बघा पण तुम्ही देत नाही ना. आता बिर्याणी आम्हाला बनवायची असेल आज तर 500 रुपये काढत बरोबर आहे. 500 आता बोलू 500 बरोबर. मग चालेल 500. गाईस काय वाटतं तुम्हाला? 500 500 ते बोलतायत 500. सगळं साफ करून द्या. काय वाव मंडळी बघू शकता तुम्ही. मनाईने तू पकडून आणलायस. हे खूप टेस्टी असतात खायला. तुमच्याकडे पण कधी मिळाले तर तुम्ही खा. हे टेस्टला भारी असतं. याची बिर्याणी वगैरे चांगली होते. लॉबस्टर सारखेच लागतात टेस्टला. आज आपण एक रेसिपी बनवणार आहे. कसली? प्रॉन्स चिलीची. प्रॉन्स चिलीची आम्ही रेसिपी बनवणार आहे, तर नक्की बघा ही रेसिपी. गाईज मम्मी बघा काय होते. गृहिणीच्या सोप्या सवयी. काय सोप्या सवयी गृहिणीच्या. मस्त फ्रेश मच्छी आपली मम्मीने धुवून घेतली. आता त्याला मॅरिनेशन करते. ताजी ताजी मच्छी आणि हा घाटी मसाला. घाटी मसाल्यामुळे एक वेगळीच चव येते. पण आज आपण त्यात थोडस तेल पण टाकतो त्याच्यात.
मामाची ट्रिक. ओके, मामा माझा असं बनवतो तेल टाकून. तुम्ही पण ट्राय करा तेल टाकून. आणि आता हे प्लस कोकणातली ट्रिक आगळ, हे सगळं मिक्स करून सातारकर कोकणी सगळं मिक्स मस्त रेसिपी होणार आहे आज. टेस्टी वाटते. फ्रेश हलवा व फ्राय. तेल टाकल्यानंतर मम्मी बोलते की तेल टाकल्यानंतर त्याचे मसाले सगळे माशाला चिटकून जातात. त्यामुळे तुम्ही पण नेक्स्ट टाइम ट्राय करा. त्यांना तेल कमी लागतं मग. आणि जेव्हा तुम्ही फ्राय करता तेव्हा पण तेल कमी लागतं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त फ्रेश फिश मॅरिनेट केलेत मम्मीने. आज हलव्याचा बेत आहे. लवकरच भेटू आपण. मी डायरेक्ट डॉक्टरकडे आलोय कारण मनालीला थोडस बरं नाही वाटत आहे, त्यामुळे आम्ही डॉक्टरकडे आलोय. आता वाटतंय बरं की नाही? बरं वाटतंय. डॉक्टर आपला शेफ आलेला आहे मुस्तफा. हैदराबाद वरून फायनली त्याला घरातल्यांनी सोडलंय. मुस्तफा इज बॅक. मुस्तफा इज बॅक. थोडा काळा झालाय. सीईओ ऑफ केक स्टोरी. हाँ सीईओ 2.5-3 महिन्याच्या सुट्टीनंतर आलाय. आपण तुम्हाला दिसेल आपल्या व्लॉग मध्ये. क्या लगता है तुमको मैडम पतली हुई है कि नहीं? सच सच बताना, ऐसा झूठ मत बता. मैडम हाँ मैडम थोड़ी पतली हुई, थोड़ी. मैडम थोड़ी पतली हुई, थोड़ा नहीं बहुत. और मैं आप भी. क्या पतला हुए है, देखना है. देखा टीम नहीं बनाया. हाँ काय केलं आम्ही तुझ्यावर? तुम्ही परत ते जिम मधले ट्रेनर कशी झालीस तू? सोरलीस तुला आम्ही सांगितलं. तुम्ही अरे पण तुला कोणी कार्यान टोस्ट एवढे कोणी जेवायला कोणी लागलं? ती वेट लॉस जर्नी होती. वेट लॉस जर्नी मध्ये पहिला माणूस हेच होणार लूज असा, नंतर होणार ना अशी मी. तुम्ही अशी व्हायच्या आधीच मला एवढी. अरे पण तुला काय सांगितलं आम्ही की बाबा तू हे वाटते. संजय सर तर तुम्ही बंद करा जिम, तुम्ही सोडून द्या, मराल हे ते असं. तू पण अशी वाटतेस. कुठे गेली तो आपला आजारी वाटते. अरे काय अशी वाटत होती? मी आजारी नव्हती, मी परफेक्ट झाली ती. तुम्हाला ते बघवलं नाही मी की सुंदर दिसते मी आता. मी बारीक वाटते. सुंदर थोडी बारीक वाटत होतीस, ती वेगळी गोष्ट होती. ठीक आहे. पण आता किती मला मेहनत करायला लागते. एवढ्या खाऱ्या खातेस, एवढे डोसे खातेस, एवढे बटर खातेस, मला सांग. तर मग होणारच ना. जेवायला वेगळं बसायचं आणि चहा वेगळा असतो. चहा नाश्ता वेगळा असतो. जेवण असतं. मग चहा बरोबर जेवण करायचं नाही. अख्खी दुनिया तसंच खाते. कोण असं एक खारी केली बस असं नसते दुनिया. चहा आणि खारी पाकिट. अरे पण तुला माहितीये ना आपल्याला हे नाही होत. आता नाही खाते ना. झाले ना किती दिवस झाले ना खारी खाल्ले ना चहा पिले ना काय खाल्ले. काहीच आज तुम्हाला एक गोष्ट मला शेअर करायची आहे. आज आमच्यावर स्कॅम होता वाचलाय, जो तुमच्यावर पण होऊ शकतो. काय स्कॅम झालं ते म्हणाली तुम्हाला सांगेलच. त्यांना सांग काय काय झालंय आज आपल्या बरोबर होऊ शकतं तुमच्याबरोबर. आणि अशा सगळ्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहा म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. म्हणून ठीक आहे. एक आजोबा आले जे खूपच असे म्हणजे बघून आपल्याला वाटणार नाही की असं काय ते करू शकतात. ठीक आहे. ते आले, त्यांनी ह्याला विचारलं की बलून आहेत का, तर हा बोला हो आहे. मग ह्याने बलून दिले. ह्याने आधीच सांगितलं की 80 रुपीजला पॅकेट आहे. मग 80 रुपीज सांगितल्यावर ते बोलले चालेल द्या. त्यांनी 500ची नोट दिली. 500ची नोट दिल्यावर आधी हा बोलला की सुट्टे नाही आहेत, तुम्ही प्लीज सुट्टे द्या. तर ते बोलले की नाही आहेत माझ्याकडे. तर मग मी माझ्या बॅग मध्ये चेक केले तर होते. मग मी बोलले ठीक आहे चला आजोबा देऊन टाकू. म्हणून मग मी द्यायला निघाली. मी जसे पैसे देणार दिले पण त्यांना पैसे 420 रुपीज त्यांना रिटर्न दिले आणि 500 घेतले. ते घेतल्यानंतर ते त्या साईडला आले जिकडे मी होती. आम्ही व्हिडिओ इथे तुम्हाला दाखवूच की त्यांनी काय केलं काय ना. तर मी त्या साईडला होती तर ते त्या साईडला आले आणि मला बोलले की मला आता नकोय ते बलून्स.
तर 80ला नाही 50लाच द्या. 50 जे होते ना 80 कसे ते कन्फ्यूज करत होते ह्याला. तर मी ह्याला तेव्हाच हे बोलली की ते स्ट्रॅटेजी करतात तर तू अलर्ट राहा. कारण माझ्या बरोबर आधी मी जेव्हा चारकोपच्या शॉपला होते तेव्हा असं झालेलं आहे. आणि असे हे येतात जो काउंटरवर जर एकटा माणूस असेल त्याला कन्फ्यूज करणार. सर्वांची छोटी वस्तू आहे ना तिथे घेणार 50 किंवा ह्याच्या रुपयाची आणि 500 रुपये देणार. मग तुम्ही त्यांना 500चे सुट्टे 450 दिले की ते 450 पण घेऊन जाणार, त्यांचे 500 पण देणार आणि वस्तू म्हणजे असे ते लॉस करणार आपला आणि जाणार. आता 500 ह्याच्या आधी जेव्हा 2000ची नोट होती तेव्हा ते 2000 घेऊन यायचे. पूर्वी 1000ची नोट होती तेव्हा ते 1000 हजारची नोट होती होती ना. अशा का करतोय नोटबंदीच्या आधी. आठवत नाही ना. मग 1000ची नोट असताना माझ्याबरोबर तिकडे झालेलं आणि सेम असाच आमचा एक कझिन भावाबरोबर वजिरा शॉपला पण झालेलं. आपल्या शेफ बरोबर पण झालाय 400 रुपये. माझ्या शेफ बरोबर पण आता काही महिन्यांपूर्वी झालेलं. सेम हे आजोबा होते. हेच आजोबा होते. आता तो होता तेव्हा त्यांनी ते ओळखलं त्यांना. आणि ते आजोबा जेव्हा आपल्याला कन्फ्यूज करत असतात तेव्हा त्यांच्या बरोबर एका आजीची एंट्री होते. सेम ती आजी येतात आणि त्या पण एक छोटीशीच वस्तू घेणार 50 रुपयाची वगैरे. म्हणजे तुम्ही काय होणार तिथे तुम्ही कन्फ्यूज असताना तुम्ही यांना द्यायला बघणार. आजोबा काय करणार वस्तू जाऊ दे ही वस्तू मला नको हे माझे पैसे द्या आणि ते सुट्टे त्यांच्या हातात असतात ते असे निघतात. तर ह्या स्कॅम पासून तुम्ही पण अलर्ट राहा. जर तुमचं शॉप असेल एकटे असाल तर ह्या गोष्टी होतात. सरळ कस्टमरला डायरेक्ट सांगा सुट्टे असतील तरच वस्तू देणार. जर डाऊट वाटला तर. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सुट्टे देऊच नका. जर तुम्ही एकटे असाल तर सुट्टे नाही बोला, त्यांना स्वतःला आणायला सांगा. कोणी जर गरज असेल तर लोक पैसे सुट्टे घेऊन येऊ शकतात बाहेरून. जो बोलेल की तुम्हाला नाहीत माझ्याकडे तुम्हीच अरेंज करा, तुम्ही जाऊन आणा, म्हणजे समजून जा हा तुमच्यावर स्कॅम होण्याची शक्यता आहे. आणि 500 आणि 500च्याच नोटा म्हणजे मोठ्याच नोट घेऊन येणार ते आणि ते तुमच्यावर स्कॅम करणार. याच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला आणि ह्याच व्हिडिओसाठी आम्ही एव्हिडन्स म्हणून म्हणजे आमच्या शॉपमध्ये जी रेकॉर्डिंग आहे ती पण तुम्हाला अटॅच करून टाकू. त्यात तुम्ही बघू शकता ते दोघं एजेड असले तरी त्यांच्यावर आज त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की अरे नाही खूप एजेड आहेत, यांना मदत केली पाहिजे, आपण यांना पैसे दिले पाहिजे, यांना पैसे दिले पाहिजे, माझ्याकडचे सुट्टे दिले. हा यांना पैसे मोस्टली देत नाही नाहीच सांगतो. पण तेच त्यांना आपल्याला वाटलं की पैसे द्यावे म्हणून आम्ही देत होतो. म्हणजे बाजूचे काढून पैसे त्यांना सुट्टे नव्हते गल्ल्यामध्ये तरी देत होतो. पण नंतर कळालं की बाबा हा स्कॅम आहे. त्यामुळे तुम्ही पण अवेअर राहा. या अशा लोकांमुळे खरंच कोणी जेन्युइन आलं ना तर त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. ते म्हणजे त्यांच्या आपल्याला असं वाटतं की खरंच करू की नाही असे मग सेकंड थॉट येतं. मग आपण त्यांना नाही करत पण ह्या मूर्ख लोकांना. पण मी तुम्हाला बोलेन, तुम्ही जर मेहनत करता जी रात्र करता रात्राचा दिवस करताय तर मी एकच बोलेन गाईज, सगळ्यांवर ट्रस्ट करू नका. चेहरे बघून ट्रस्ट करू नका त्यांच्यावर आणि सुट्टे देऊ नका. शॉप मध्येच राहा. गाईज अर्ध प्रिपरेशन आधीच झालेलं आहे. मच्छी कढी कोकणाच्या पद्धतीने मम्मीने बनवली मनालीच्या. सकाळी घेतलेले प्रॉन्स आहेत मस्त. आता मनालीने वॉश केलेत. आपण आता ह्याचीच रेसिपी बनवणार आहे. प्रॉन्स काय म्हणाली? प्रॉन्स गार्लिक. तुला काय हेल्प पाहिजे? मी लसूण तर सोललाय. मी काहीतरी करतो ना, लिंबू टाकू ह्याच्यात. पण थांब ते कापू ते तू काप पाहिजे. हे कापू हे कापायचं ते नाही याला हे करू तुकडे. सुरी घेतो. तुला एवढाच एरिया आहे तू तिथेच कापायचं. मी हे कापलं आता झालं. हे सगळे कापायचे. पाणी नाही एवढे नको. बस झाले. जास्त पण नको. माझी रेसिपी आहे त्यामुळे पण ही बारीक कापली अशी का कापली आहे? तू कापली असती. हे माझ्यावर का टाकतोय? गाईज हे मी धुवून घेतलंय मस्त. तेवढी साईज बघा केवढी याची. ठीक आहे. टायगर प्रॉन पेक्षा जास्त आहे. केवढे मोठे आहेत बघा. मजा येणार. काय टाकतेस तेल एवढं? आता मच्छी फ्राय कशी होणार? हा आहे रवा
त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे आणि मीठ मसाला सगळं त्यात ऍड केलेलं करून ठेव. मस्त मी कटिंग करून आणलेला हलवा आता आपण खाणार आहे. आत्ताच टाकतात कोथिंबीर तुमच्यात? कढीपत्ता टाकतात थोडासा. थोडासा फ्लेवर येतो ते खूप. कढीपत्ता टाकला की फ्लेवर येतो माहिती का? आपल्या मराठी आईंचे डबे बघा. ह्याच्यामध्ये काय असेल तुम्ही गेस करू शकता. काय असेल नक्की गेस करा. हा काय म्हणाले याच्यामध्ये तुमचं? ह्याच्यामध्ये खजूरच्या जागी आहे मच्छी. फिश आहे ह्याच्यामध्ये. पण बेसिकली आपल्या इथे लोक हे कोथिंबीर वगैरे ठेवतात त्यात. या रेसिपीला आणि आपण आता चालू करूया. prawns एका आपला बाजूला करून प्रॉन्स घेऊन. रेडी आहेत. हो ह्याने कट होतंय बरोबर. ह्याने कट नव्हतं होत. का माझ्या हातातून त्याला कट नाही व्हायचं. वा त्याला थोडे ना मोठे पीस आहे त्यांचे ना. ते अख्खे पण ठेवू शकतो ते तसे पण. थोडेसे मला वाटतं ना मधून कट केले तर. लिंबू टाकलोय मी पहिलं. एक बार झालं. आंबट आंबट लागेल. बस. त्या बिया काढायला पाहिजेत ना. आले लसूण पेस्ट टाकली बस. थोडीशी. आता आता ब्लॅक पेपर टाकू. ते ते ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर पावडर बस. हा जास्त टाकली? बरोबर आहे चालेल. हळद ऍक्च्युली टाकत नाही पण आपण थोडी इंडियन इंडियन प्रॉन्स आहे. हा ही आहे रेसिपी. एवढं तरी काम करत आहोत. मी मच्छी तिथे फ्राय करायला ठेवली आहे. मस्त हे मॅरिनेट झालंय. आताच एकदम मस्त वास सुटला त्याचा. ह्याचा काय वास आहे? आले लसूण पेस्टचा. तू हेल्प करायला पाहिजे शेफला. मी शेफ आहे. मी सगळं रेडी करून देते. सगळी रेसिपी मी सांगते. मी शेफ आहे. तू शेफ आहे. जी एंगेजमेंट रिंग फ्लेक्स करते ना. येस एंगेजमेंट रिंग फ्लेक्स केलीच पाहिजे. फिश तोपर्यंत तयार होत आहे. तयार झालंय का म्हणाले फिश? हा इट्स ऑलमोस्ट रेडी. ऑलमोस्ट रेडी. रेडी आहे. रेडी टू इट. थोडा मला सांगा किती टाकायचं. अरे असं फिरून खोलू पूर्ण हा एका साईडने काढ. लहानपणी आम्ही एवढं खोलायचो नाही ना. एवढं खोलायचं नाही. थोडं थोडं घ्यायचं. एवढं ऍड झालंय एकदम. आता याच्यात मला वाटतंय ना हे टाकलं पाहिजे. काय आवाज नाही देत चालू. बटर मध्ये नाहीये. हो बटर मध्ये आवाज येत नाही. शेफ मागवलाय मला पैसे. माहित नव्हतं रे एवढा चांगला शेफ आहेस. जेवण बनवू शकतो मी. नवरा शेफ मिळाला. गाईज आम्ही रेसिपी पण शूट करतोय तुमच्यासाठी आणि बरोबर व्लॉग पण आपण शूट करतोय. आता आपण प्रॉन्स टाकूया. मॅरिनेट केलेले प्रॉन्स. कारण की जो गार्लिकचा फ्लेवर आहे तो सगळीकडे आला पाहिजे सगळ्या प्रॉन्स मध्ये. त्यामुळे त्याला ते कसं आग वगैरे कशी येते त्याच्यात. पॅन मध्ये आग येते ना ते कसं येतं. ते तेल त्याच्यात तेवढं आपण पण करून बघूया ना. आग लावायची. अरे हा जीबी मध्ये होती. तुला कळत नाही. जास्त हलवू नकोस. हो हे असंच ठेवायचं थोड्या वेळ. त्याला थोडस एकदम कमी गॅस नाही. जास्त गॅस केलायस तू. चालतं चालतं. खायचं तर आपल्यालाच आहे. पण हे टेस्टी वाटतंय. टेस्टी वाटतंय ना. बघा तुम्ही पण बघू शकता. एकदम मस्त. अरे हा बरं तिखट नको जास्त. चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. तिखटवाले ऑरिगॅनो थोडंसं टाकतंस नाही टाकत. बस आपली मिक्स रेसिपी आहे पण टेस्टी होणार आहे खूप. कारण की एवढा स्मेल मस्त सुटलाय ना. करू हे माझे असिस्टंट आहेत. ही सू शेफ आहे आणि शेफ आहे. सू शेफला जरा आता बाकीचं काम दिलंय मी हँडल करायचं. मीठ आधी टाकलेल ना आपण प्रॉन्स मॅरिनेट केले. हा हो हळदच टाकली मला. हा मीठ विसरलो. ते तुला काय ब्लॉक का करतेस कॅमेराचा. मी पण दिसू दे. एकटीला यायचं. टाकू हा मीठ व्हिडिओ. थांब.
गाईज मीठ विसरलं याच्यामुळे. इथेच आम्ही विसरलो. ते काय ते काय टाकतेस? आता ही आहे कॉर्नफ्लॉवरची स्लोप. कॉर्न फ्लावर. थोडीच टाकायची. Yes. कॉर्न फ्लावरने काय होतं? थोडी अशी थिक ग्रेव्ही सारखं लागतं. अजूनच टेस्टी दिसायला लागले. काहीच तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत नसेल, मी तुम्हाला दाखवतो. बघा, टेस्टी वाटतंय ना. मस्तपैकी आज तर फिशचा बेत आहे मस्त. टेस्टी गरम आहे. गरम आहे. उडवतात माझ्या अंगावर. अरे एवढं गरम का करतो? होईल सोपत एक नंबर झालाय. टेस्टी आहे. बंद कर, मी तर बोलेन पॅन. खरंच आहे. हे तुम्ही ब्रेड बरोबर पण खाऊ शकता. आम्ही खाऊ नाही शकत, पण हे आम्ही डाएटच्या हिशोबाने एवढंच खाऊ शकतो. आम्ही फक्त स्टार्टर म्हणून घेतलंय. स्टार्टर म्हणून पाहिजे. स्टार्टरच स्टार्टर आहे. म्हणून घेतलंय. टेस्टी स्टार्टर आहे ना हे. ही ऍक्च्युली रेसिपी ना माझ्या दादाची होती. स्वरूप तावडे. हा, त्याने मला ना लॉकडाऊन मध्ये ड्रामाला हे आणून दिलेले. थोडंसं बटर Lobster. टाकायचं का त्यात? आम्हाला ना लॉबस्टर आणून दिलेले लॉकडाऊन मध्ये. तेव्हा त्याने जी रेसिपी दिलेली त्याच्या अकॉर्डिंग बनवली. झाली फायनली. भारी वाटतंय रे ते दिसायला पण. स्पून बाजला काढ. बघ ना कशी वाफा येतात त्यातून लिटरली. तू आता हे सगळं बनवलं तर आहेस. हा पसारा कोण एवढी भांडी घास? कामवाली तू. नशीब आमच्याकडे काकी येतात त्यामुळे त्या भांडी घासणार आहेत, नाहीतर मलाच घासायला लागली असते. लागतंय म्हणाली ते. खूप भारी. अप्रतिम. थँक्स टू मी. थँक्यू. खूप छान बनवलंय. मी बनवलाय. बीबीसी मध्ये मिळतात ना ड्रॅगन चिली, तसंच आहे ना. आपण फक्त चिली नाही टाकली ग्रीन, कारण तिखट मला आवडत नाही. शेवटी मी बनवलंय तर चांगलं तर असणारच. कसं आहे? चांगलं सगळे फ्लेवर त्यात मिळून आले एकदम छान आहे ना. वर कुठे बघतेस इथे? लहान. काही तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. स्वरूप दादाची रेसिपी आहे, खरंच खूप छान झाल्या. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर आम्ही रेसिपी डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. मग टेस्टी झालं. थँक्स टू मी. थँक्यू. आणि हा बघा, हा पण फिश फ्रेश आहे एकदम मस्त. हलवा हलवा आहे. टेस्टी आहे. चला बोलतो मी. चला आम्ही जेवतोय आता. मंडळी, आपण एवढ्या रात्री का भेटलोय हा ब्लॉग एंड करण्यासाठी. आम्ही विसरलेलो हा ब्लॉग एंड करायला. तर मी तुम्हाला एकच सांगेन की तुमच्याबरोबर पण असा काही इन्सिडेंट झाला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. बाय कुठे? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि स्कॅम पासून अलर्ट राहा. बाय.